नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना को उत्तम प्रतिसाद मिल रहा है, लेकिन दूसरी ओर इसे रद्द करने की याचिकाएं भी की जा रही है। तहसीलदार एसोसिएशन की ओर से सरकार को दिए गए बयान में कहा गया है कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना को राजस्व विभाग के माध्यम से लागू नहीं किया जाना चाहिए। राजस्व विभाग में कर्मचारियों की कमी के कारण इस योजना को लागू करने का विरोध हुआ है। इसमें तहसीलदार संघ ने मांग की कि तालुका स्तरीय समिति सदस्य का पद तहसीलदारों के बजाय महिला एवं बाल विकास अधिकारियों को दिया जाना चाहिए। एक महत्वाकांक्षी योजना आता लागू झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सध्या तालुका स्तरावरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यामध्ये विविध दाखले देणे, प्रमाणपत्र देण्याचं काम महसूल विभाग करते आहे। परंतु या योजनेचे एक 3/7 चा एक शासन निर्णय आला आहे। त्याच्यामध्ये एक तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचा सदस्य सचिव तहसीलदारांना नेमण्यात आलेला आहे। जेव्हा की आमचं म्हणणं आहे की हे महिला व बालकल्याण विभागाची ही योजना आहे, त्या विभागाचा तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, ग्रामीण स्तरावरती, विलेज स्तरावरती कर्मचारी अधिकारी वर्ग आहे, त्यांना सदस्य सचिव करून त्यांनाच ते अंमलबजावणीचे काम द्यावे असं आमचं स्पष्ट मत आहे। तहसीलदाराकडे सदस्य सचिव देऊन ती अंमलबजावणी तहसीलदाराकडे हे योग्य होणार नाही, कारण की तहसीलदार हा काही तालुका प्रशासकीय प्रमुख नाही आहे की तो सगळ्या विभागाकडनं काम करून घेऊ शकेल। अंमलबजावणी करायचं काम पडलं तर त्याच्या विभागाकडनंच त्याला करावं लागेल आणि त्याच्या विभागामध्ये मनुष्यबळांची संख्या खूप कमी आहे। त्याच्याकडे ऑलरेडी खूप सारी कामे सध्या सुरू आहेत, इलेक्शनची कामं सुरू आहेत, मतदार नोंदणी कामं सुरू आहे, नैसर्गिक आपत्तीचं काम आहे, विविध योजना राबवण्याचं काम त्यांच्याकडे आहे। हे सर्व करत असताना आता नव्याने ही योजना इम्प्लिमेंट करणे, जेव्हा की एक सिव्हिल डिपार्टमेंट त्याच्याकरता आहे, असं असताना ही त्याला जबाबदारी देणे हे अत्यंत चुकीचं आहे। त्याला आमचा विरोध आहे। योजनेला अजिबात विरोध नाही आहे। योजनेशी आवश्यक असलेले सगळे दस्तावेज, कागदपत्र, प्रमाणपत्र आम्ही वेळेच्या आत किंवा जास्तीत जास्त वेळ बसून आम्ही देण्याच्या पूर्ण तयारीत आणि देत पण आहे। परंतु सदस्य सचिव करून महसूलकडे ही अंमलबजावणी करायला देणे हे थोडं चुकीचं आहे। याला आमचा विरोध आहे आणि आम्ही शासनाला याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि काल पूर्ण सर्व महाराष्ट्रभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या शासनाला विनंती आहे की सदस्य सचिव न ठेवता इतर सदस्य वगैरे ठेवून त्याला मदतीला तहसीलदारांना घेऊ शकतील, परंतु पूर्ण इम्प्लिमेंटेशन त्यांच्याकडे देऊ नये। जर शासनाची आम्हाला अपेक्षा आहे की शासन याच्यामध्ये निश्चित संबंधित विभागाला ते पद देतील आणि तहसीलदाराकडे ते ठेवणार नाहीत आणि आम्ही त्याला मदत करत राहू। हे महिला व बालकल्याण विभागाचं आहे ना, स्पेशल मंत्रालय आहे, म्हणजे मंत्रालय स्तरावर मंत्रालय आहे, जिल्हा स्तरावरती विभाग आहे, तालुका स्तरावर आहे, गाव स्तरावरती कर्मचारी आहेत। एवढा मोठा विभाग असताना मग महसूलच्या तहसीलदाराकडे देऊन त्याच्या थोडक्या कर्मचारी बळावरती एवढी मोठी योजना राबवणे हे योग्य नाही।